Hello students, in this video we are going to discuss electric potential and potential energy, then expression for potential energy, the next point concept of potential, the next point relation between electric field and electric potential, and last one is zero potential. First of all we will see what is mean by potential energy. आता याची डेफिनेशन काय आहे बघा. पोटेन्शियल इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, तर इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी इज द वर्क डन अगेन्स्ट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स टू अचीव अ सर्टन कॉन्फिगरेशन ऑफ चार्जेस इन अ गिवन सिस्टम. एखाद्या दिलेल्या सिस्टममध्ये आपल्याला सर्टन चार्जेस जर आपल्याला कॉन्फिगर करायचे असतील म्हणजे एकत्र आणायचे असतील तर त्यावेळेस इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या अगेन्स्ट घडलेलं जे वर्क डन आहे त्या वर्क डनला काय म्हटलं जातं, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी असं म्हटलं जातं. इफ चार्ज इज डिस्प्लेस्ड थ्रू डी आर बार अगेन्स्ट द फोर्स एफ बार देन द वर्क डन दॅट इज इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी डी यू इज गिवन ॲज, म्हणजे डी आर एवढी डिस्प्लेसमेंट होत असेल एफ बार एवढ्या फोर्सच्या अगेन्स्ट तर घडलेलं वर्क डन असणार आहे म्हणजेच इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी असणार आहे डी यू इज इक्वल टू एफ बार डॉट डी आर बार. ओके, म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यांचा डॉट प्रॉडक्ट असणार आहे. द नेक्स्ट पॉईंट वी विल सी इज एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीसाठीचे एक्सप्रेशन काय आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. आता स्क्रीनवरती जी डायग्रॅम दिसते आहे याच्यामध्ये बघा आपण प्लस कॅपिटल क्यू हा एक चार्ज या ठिकाणी घेतलेला आहे, त्याच्या भोवती त्याचं इलेक्ट्रिक फील्ड आहे. त्याच्यानंतर बी या ठिकाणी असणारं एखादा चार्ज आपल्याला बी या ठिकाणी आणताना घडलेल्या वर्क डनसाठीचं आपण एक्सप्रेशन याच्यामध्ये काढणार आहे की जो पॉईंट ओ पासून R2 एवढ्या डिस्टन्सवरती आहे. त्याच्यानंतर फिगरमध्ये आपण ए पॉईंट दाखवला आहे की ज्या ठिकाणी आपण प्लस Q0 हा चार्ज दाखवतो आहे. त्याचं जे डिस्टन्स आहे ओ पॉईंटपासूनचं ते आपण R1नी डिनोट केलं आहे. एफ ई बार हा जो आहे तो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असणार आहे विच इज एक्झर्टेड बाय चार्ज प्लस कॅपिटल क्यू ॲट पॉईंट ओ ऑन प्लस स्मॉल Q0 ॲट पॉईंट ए असणार आहे. ओके, आणि डी आर ही आपण स्मॉल डिस्प्लेसमेंट दाखवतो आहे ज्याच्यासाठीचं वर्क डन आपण पहिल्यांदा काढून घेणार आहे आणि त्याच्यावरनं मग ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत क्यू नॉट हा चार्ज घेऊन येण्यासाठी घडलेलं टोटल वर्क डन किती असणार आहे ते आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, पाहायचं आहे. त्याच्यासाठीचं जे डेरिवेशन आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहे. वर्क डन जे आहे तेच पोटेन्शियल एनर्जीच्या स्वरूपात काय केलं जाणार आहे, स्टोअर केलं जाणार आहे. आता स्क्रीनवर जी स्लाईड दिसते तुम्हाला ती स्लाईड आणि डायग्रॅम हे दोन्ही तुम्ही ऑब्झर्व करायचं आहे. काय म्हटलं बघा, कन्सिडर द इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड ड्यू टू अ सोर्स चार्ज प्लस कॅपिटल क्यू प्लेस्ड ॲट पॉईंट ओ. A small charge plus Q naught be brought from point A to B which are at distances R1 and R2 from O respectively. पुढं काय म्हटलं बघा, वर्क डन इन डिस्प्लेसिंग चार्ज प्लस Q naught थ्रू डिस्टन्स डी आर बार अगेन्स्ट द फोर्स एफ ई बार appears as increase in the potential energy of the चार्ज. ओके, डी आर बार एवढी डिस्प्लेसमेंट घडते आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जो आहे तो एफ ई बारनं डिनोट केला आहे आणि त्याच्यामुळं घडलेलं वर्क डन जे आहे ते इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जीच्या स्वरूपात आपल्याला मिळेल आणि ते आपल्याला दिलेलं आहे खाली इक्वेशनच्या स्वरूपामध्ये. जे इक्वेशन आपण मांडणार आहे त्याच्यामध्ये दिलं आहे आपल्याला ते डी यू इज इक्वल टू एफ ई बार डॉट डी आर बार. त्याच्यानंतर ना इज इक्वल टू आपल्याला लिहिता येईल मायनस एफ ई इंटू डी आर. यांच्यामधला अँगल जो आहे तो हे दोन्ही एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये असतात, म्हणजे एफ ई बार आणि डी आर बार हे एकमेकांच्या अपोजिट आहेत. त्याच्यामुळे यांच्यामधला अँगल होईल 180 आणि कॉस 180ची किंमत होणार आहे -1. त्याच्यामुळे आपण ते निगेटिव्ह साईन देतो आहे. धिस निगेटिव्ह साईन इंडिकेट्स दॅट एफ ई बार अँड डी आर बार आर अपोजिट इन डायरेक्शन. फॉर डिस्प्लेसिंग द चार्ज प्लस क्यू नॉट फ्रॉम A to B, the increase in potential energy
इज म्हणजे ए पासून बी पर्यंत जर आपल्याला चार्ज डिस्प्लेस करायचा असेल तर पोटेन्शियल एनर्जीमध्ये झालेली जी वाढ आहे ती किती असणार आहे ती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे बघा. इट इज डेल्टा यू इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम R1 टू R2 इंटू डी यू. ओके, इज इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला, जर डी यूची किंमत आपण इक्वेशन 1 वरून सबस्टिट्यूट केली तर आपल्याला लिहिता येईल इंटिग्रेशन फ्रॉम R1 टू R2 एफ ई बार डॉट डी आर बार, ज्याला आपण इक्वेशन नंबर देतोय 2. ओके, अकॉर्डिंग टू कुलोम्स लॉ. आता कुलोम्स लॉनुसार the electrostatic force between the two charges separated by distance r is r एवढ्या डिस्टन्सनं जर दोन चार्जेस सेपरेट झालेले असतील तर त्यांच्यामधला फोर्स आपल्याला लिहिता येतो एफ ई बार इज इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट 1 डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन 0 ब्रॅकेट कंप्लीट इंटू अनदर ब्रॅकेट क्यू क्यू नॉट इंटू आर कॅप डिवायडेड बाय आर स्क्वेअर, ज्याला आपण इक्वेशन नंबर देतोय 3. वेअर आर कॅप म्हणजे काय आहे, इज द युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ आर बार. निगेटिव्ह साइन शोज दॅट आर बार अँड एफ ई बार आर अपोजिटली डायरेक्टेड. ओके, आता ही जी किंमत आहे इक्वेशन नंबर 3 मध्ये जी आपल्याला मिळते आहे एफ ई बारची, ही किंमत आपण इक्वेशन नंबर 2 मध्ये काय करतोय सबस्टिट्यूट करतोय आणि त्याच्यामुळं इक्वेशन 2 जे आहे ते आपल्याला कशा पद्धतीनं लिहिता येते ते खाली दाखवलेलं आहे बघा. काय लिहू शकतो आपण पहा, देअरफॉर डेल्टा यू इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम R1 टू R2 एफ ई बारची किंमत आपण इथं सबस्टिट्यूट करतोय -1/4 पाय एप्सिलॉन 0 इंटू क्यू क्यू नॉट आर कॅप इंटू डी आर बार डिवायडेड बाय आर स्क्वेअर. आता आर कॅप हा डी आर बार म्हणजे आर बारच्या डायरेक्शनमधला युनिट वेक्टर आहे, त्याच्यामुळं त्याचं मॅग्निट्यूड असणार आहे 1 आणि म्हणून त्या दोन्हीमधला डॉट प्रॉडक्ट आपण जर घेतला तर तो होणार आहे 1 इंटू डी आर इंटू कॉस ऑफ 0 आणि कॉस 0ची किंमत होते 1, त्याच्यामुळे आपण आर कॅप इंटू डी आर बार याचा जर आपण फक्त स्केलर फॉर्म घेतला मॅग्निट्यूड घेतलं तर आपल्याला इक्वेशन लिहिता येतं इट इज इक्वल. आता ह्याच्यामध्ये आणखी एक आहे बघा 1/4 पाय एप्सिलॉन 0 कॅपिटल क्यू इंटू स्मॉल क्यू नॉट. ही जी क्वांटिटी आहे ती कॉन्स्टंट आहे, त्याच्यामुळे आपण इंटिग्रेशनच्या काय करतोय ती बाहेर घेतोय आणि आपल्याला इक्वेशन काय लिहिता येतं बघा -1/4 पाय एप्सिलॉन 0 इंटू क्यू इंटू स्मॉल क्यू नॉट इंटिग्रेशन फ्रॉम R1 टू R2 1/r स्क्वेअर इंटू डी आर विच इज इक्वल टू, ही पहिली टर्म आहे तशी राहील -1/4 पाय एप्सिलॉन 0 कॅपिटल क्यू इंटू क्यू नॉट इंटिग्रेशन फ्रॉम R1 टू R2 1/r⁻² आहे, आपण r⁻² वरती घेतलं तर r⁻² होईल आणि डी आर आहे तसं राहील. ओके, आता ह्याच्यासाठी इंटिग्रेशनचा फॉर्म्युला वापरायचा. आपला फॉर्म्युला काय आहे, इंटिग्रेशन ऑफ x⁻n dx इज इक्वल टू x⁻n+1 डिवायडेड बाय n+1. तो फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करतोय आणि आपल्याला काय लिहिता येईल बघा, मग इज इक्वल टू मायनस दॅट इज डेल्टा यू इज इक्वल टू -1/4 पाय एप्सिलॉन 0 क्यू क्यू नॉट इन स्क्वेअर ब्रॅकेट r⁻² + 1 म्हणजे राहणार आहे फक्त -1 आणि त्यांनी परत डिवाइड करायचं म्हणजे r⁻1 डिवायडेड बाय -1 लिमिट्स असतील R1 टू R2. आता r⁻1 आहे ते जर आपण छेदस्थानी घेतलं तर r⁻² काय होईल +1 होईल आणि आपल्याला डेल्टा यू बरोबर लिहिता येईल 1/4 पाय एप्सिलॉन 0 क्यू क्यू नॉट इन स्क्वेअर ब्रॅकेट 1/r, त्याला मायनस साईन असेल म्हणजे -1/r असेल R1 टू R2. आता ह्याला पुढं मायनस साईन होतं बघा 1/4 पाय एप्सिलॉन 0चं मायनस आणि या ठिकाणचं हे डिनॉमिनेटरमधलं -1 हे प्लस होऊन जाईल आणि आपल्याला स्टेप मिळेल 1/4 पाय एप्सिलॉन 0 क्यू क्यू नॉट इन स्क्वेअर ब्रॅकेट 1/r लिमिट्स असतील R1 टू R2. आता ही लिमिट्स कशी सॉल्व केली जातात तर अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट हा फॉर्म्युला त्याच्यासाठी वापरला जातो. म्हणजे आरच्या ठिकाणी एकदा R2 किंमत टाकायची मायनस आरच्या ठिकाणी परत R1 ही किंमत टाकायची म्हणजे इक्वेशन काय मिळेल आपल्याला बघा डेल्टा यूचं, डेल्टा यू इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन 0 कॅपिटल क्यू इंटू स्मॉल क्यू नॉट इन स्क्वेअर ब्रॅकेट 1/r2 मायनस 1/r1 ज्याला आपण इक्वेशन नंबर देतोय 4. दिस इज द potential energy, that is the work done to displace
a charge plus Q naught from A to B and which is denoted by WAB. Therefore पुढे आपण इक्वेशन लिहितोय WAB is equal to delta U is equal to 1 upon 4 pi epsilon 0 Q naught in square bracket 1 upon R2 minus 1 upon R1, ज्याला आपण इक्वेशन नंबर देतोय 5. आता पुढे काय म्हटलंय बघा, इफ द चार्ज इज ब्रॉट फ्रॉम इन्फिनिटी, म्हणजे जर तो Q नॉट चार्ज आहे तो जर आपण इन्फिनिटी डिस्टन्सवरून आणत असू तर प्लस क्यू चार्जपासूनचं त्याचं डिस्टन्स होणार आहे इन्फिनिटी, म्हणजेच R1ची जी किंमत आहे ती घेणार आपण इन्फिनिटी अँड R2 जो आहे तो किती होईल आर एवढ्या डिस्टन्सवरती आपण तो आणतोय प्लस कॅपिटल क्यू चार्जपासून आर एवढ्या डिस्टन्सवरती, म्हणून R2ची किंमत आपण घेणार आहे स्मॉल आर. देन द पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टम ऑफ 2 पॉइंट चार्जेस Q1 अँड Q2 सेपरेटेड बाय डिस्टन्स आर इज, म्हणजे कॅपिटल क्यू जो आहे प्लस क्यू त्याच्या ठिकाणी आपण Q1 घेतोय, त्याच्यानंतर Q नॉटच्या ठिकाणी आपण Q2 घेतोय, R1ची किंमत आपण इन्फिनिटी टाकतोय, R2ची किंमत आपण स्मॉल आर टाकतोय आणि मग इक्वेशन नंबर 5 आपल्याला कसं लिहिता येतं बघा, U ऑफ R इज इक्वल टू 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0, कॅपिटल क्यूसाठी लिहिणार आपण Q1, Q नॉटसाठी लिहिणार Q2, 1 अपॉन R2ची किंमत टाकणार R, म्हणजे 1 अपॉन R मायनस 1 अपॉन R1ची किंमत टाकणार इन्फिनिटी, 1 अपॉन इन्फिनिटी म्हणजे होईल 0, त्याच्यामुळे राहील फक्त 1 अपॉन R आणि म्हणून इक्वेशन आपल्याला मिळते बघा, U ऑफ R इज इक्वल टू 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 इंटू Q1 Q2 डिवायडेड बाय R, ज्याला आपण इक्वेशन नंबर देतोय 6. आता ही जी आहे ती आपल्याला पोटेन्शियल एनर्जी मिळते. आता ह्या पोटेन्शियल एनर्जीचं SI युनिट काय असते, तर एनर्जी आहे म्हटल्यानंतर याचं SI युनिट काय असणार आहे, जूल असणार आहे. याचं जे सिम्बॉल आहे ते कॅपिटल J एवढं असेल. आता 1 जूल एवढी एनर्जी म्हणजे किती एनर्जी, त्याची व्याख्या आपल्याला दिलेली आहे या ठिकाणी. काय म्हटलं बघा, 1 जूल इज द एनर्जी स्टोअर्ड इन मूव्हिंग अ चार्ज ऑफ 1 कुलोम थ्रू अ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 1 व्होल्ट, म्हणजे 1 कुलोमचा चार्ज 1 व्होल्ट एवढं पोटेन्शियल डिफरन्स असणाऱ्या पॉईंटमध्ये जर मूव्ह होत असेल तर त्यावेळेस स्टोअर केलेली एनर्जी ही 1 जूल एवढी असते. याच्याशिवाय एनर्जीचं दुसरं युनिट एक वापरलं जातं आणि ते म्हणजे इलेक्ट्रॉन व्होल्ट. मग 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे किती एनर्जी, तर द चार्ज चेंज इन द कायनेटिक एनर्जी ऑफ ॲन इलेक्ट्रॉन while क्रॉसिंग 2 पॉइंट्स मेंटेन्ड ॲट अ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 1 व्होल्ट, म्हणजे 1 व्होल्ट एवढा पोटेन्शियल डिफरन्स मेंटेन केलेल्या 2 पॉईंटमध्ये इलेक्ट्रॉनला मूव्ह होण्यासाठी कायनेटिक एनर्जीमध्ये जेवढा बदल होतो त्या एनर्जीला 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी असं म्हटलं जातं. आणि मग ह्याची स्मॉल युनिट आणखी वापरली जातात. मग 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट बरोबर किती जूलमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर ते कसं लिहिता येतं आपल्याला, तर 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इक्वल टू 1.6 इंटू 10⁻⁻19 जूल, आणि स्मॉल युनिट्स असतील तर 1 मिली इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इक्वल टू आपल्याला लिहिता येतं 1.6 इंटू 10⁻22 जूल, आणि 1 किलो इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इक्वल टू लिहायचं असेल तर आपल्याला लिहिता येतं 1.6 इंटू 10⁻16 जूल. ओके, this is all about the expression for the potential energy. Okay, the next point we will see is concept of potential. काय म्हटलंय पहा, we know the potential energy of two particle system at a distance r from each other is, म्हणजे Q1 आणि Q2 ही 2 पार्टिकल सिस्टम असेल तर त्याची पोटेन्शियल एनर्जीची इक्वेशन आपल्याला माहित आहे, U ऑफ R इज इक्वल टू इन ब्रॅकेट 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 इंटू Q1 Q2 divided by R. This can be written as in bracket Q1 divided by 4 pi epsilon 0 into R into Q2, or Q2 divided by 4 pi epsilon 0 R into Q1. The quantity phi of R is equal to Q divided by 4 pi epsilon 0 R depends upon the charge Q and location of a point at a distance r from
इट. म्हणजे व्ही ऑफ आर इज इक्वल टू आपण क्यू अपॉन 4πε0 आर ही क्वांटिटी दाखवतोय. ह्या क्वांटिटीची किंमत ही कशावर डिपेंड असणार आहे तर क्यूवरती, आणि क्यू चार्जपासून त्या पॉईंटचं डिस्टन्स जे आहेत म्हणजेच ते आपण आरनं दाखवतोय त्याच्यावरती ही डिपेंड असते. दिस व्ही ऑफ आर इज कॉल्ड इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. ह्या व्ही ऑफ आरलाच काय म्हटलं जातं इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल असं म्हटलं जातं. देअरफॉर वी कॅन राईट U of R is equal to V1 of R into Q2 is equal to V2 of R into Q1, where V1 of R is the potential of charge Q1 at distance R and V2 of R is the potential of charge Q2 at distance R. Therefore, we can write electrostatic potential Phi is equal to electrostatic potential energy per unit charge, that is Phi is equal to U divided by Q. Therefore पुढे आपल्याला आणखी काय लिहिता येईल बघा, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी टू पॉईंट्स इन अन इलेक्ट्रिक फील्ड कॅन बी रिटन ॲज. म्हणजे इलेक्ट्रिक फील्डमधल्या दोन पॉईंटमधला इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल डिफरन्स जर आपल्याला काढायचा असेल तर तो आपल्याला कसा लिहिता येतो V2 मायनस V1. म्हणजे V2 हा सेकंड पॉईंटच्या ठिकाणचा पोटेन्शियल असेल, V1 पहिल्या पॉईंटच्या ठिकाणचं पोटेन्शियल असेल, तर त्या दोन्हीमधला डिफरन्स म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स तो किती होतो V2 मायनस V1 इज इक्वल टू U2 मायनस U1, दॅट इज पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट 2 मायनस पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट 1 डिवायडेड बाय Q. चार्ज जो आहे तो आपल्याला लिहिता येतो. अँड विच इज इक्वल टू किती होतं DW डिवायडेड बाय Q, दॅट इज द वर्क डन. Therefore, we can write work done dW per unit charge to move the charge from point 2 to point 1 is the electrostatic potential difference. Okay. The next point we will see is relation between electric field and electric potential. We know the work done in displacing unit charge through distance dx against force F is dW is equal to minus F into dx. आता या ठिकाणी आपण जो चार्ज डिस्प्लेस करतोय तो युनिट चार्ज आहे, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट लिहू शकतो dW is equal to minus E into dx, and this work done is nothing but the electric potential, and therefore we can write dphi is equal to minus E into dx. Therefore E is equal to minus dv upon dx, that is the rate of change of potential with respect to displacement or distance. It is called as potential gradient. Okay. आणि त्याच्यावरनं आपल्याला काय लिहिता येतं मग बघा, द इलेक्ट्रिक फील्ड ॲट अ पॉईंट इन ॲन इलेक्ट्रिक फील्ड इज द निगेटिव्ह ऑफ द potential gradient at that point. This is the relation between electric field E and electric potential dV. Okay. And the last point we will see is zero potential. झिरो पोटेन्शियल कशाला म्हणायचं ते आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. काय म्हटलं बघा, द नेचर ऑफ पोटेन्शियल इज सच दॅट इट्स झिरो पॉईंट इज आर्बिटरी. आता इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा झिरो पॉईंट जो आहे तो कसा घेतला जातो, आर्बिटरी घेतला जातो. वन्स द झिरो पॉईंट ऑफ द potential is set, then every potential is measured with respect to that reference. The zero potential is set conveniently. Okay. पुढे काय म्हटलं बघा, in case of point charge or localized collection of charges, the zero point is set at infinity. For electrical circuits, the earth is usually taken to be at zero potential. ओके. आणि मग डेफिनेशन दिल्या पुढं, द पोटेन्शियल ॲट अ पॉईंट इन ॲन इलेक्ट्रिक फील्ड इज द अमाऊंट ऑफ वर्क डन टू ब्रिंग अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू दॅट पॉईंट. ओके.